राज ठाकरेंच्या मनसेनं यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये आतापर्यंतची सर्वात सुमार कामगिरी केली आहे। मनसेचा एकही आमदार निवडून आला नाही। मात्र मनसेच्या उमेदवारांमुळे अनेक मतदारसंघातला निकाल मात्र बदलला। मनसे फॅक्टरचा फटका कोणाला बसला आणि फायदा कोणाला झाला, पाहूया हा स्पेशल रिपोर्ट। विधानसभेच्या निवडणुकीला ना युत्या ना आघाड्या, आपण स्वतंत्रपणे महाराष्ट्राला सामोरे जाणार आहोत। यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंच्या मनसेच्या नशिबी भोपळा आलाय। असं असलं तरी मनसेच्या शिलेदारांनी अनेकांच्या विजयाच्या स्वप्नावर पाणी फेरलंय। मनसेच्या उमेदवाराची मतं ही विजयी उमेदवारांच्या मताधिक्यापेक्षा अधिक आहेत आणि त्यामुळे राज ठाकरेंचे शिलेदार हे बऱ्याच मतदारसंघात निकाल बदलवणारे गेम चेंजर ठरले असं म्हणायला हरकत नाही। मनसेचा महाविकास आघाडीला दणका, उद्धव ठाकरेंना फटका। घाटकोपर पश्चिम राम कदम भाजपचे उमेदवार 73,171 मतं मिळवून विजयी। संजय भालेराव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार 60,200 मतं। गणेश चुक्कल मनसे 25,862 मतं। विजयी उमेदवाराचं मताधिक्य 12,971। भांडूप पश्चिम अशोक पाटील शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार 77,754 मतं मिळवून विजयी। रमेश कोरगावकर ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार 70,990 मतं। शिरीष सावंत मनसेचे उमेदवार 23,335 मतं। विजयी उमेदवाराचं मताधिक्य 6,764। शरद पवारांना फटका, अणुशक्तीनगर सना मलिक अजित पवारांची राष्ट्रवादी 49,341 मतं विजयी। फहाद अहमद शरद पवारांची राष्ट्रवादी 45,963 मतं। नवीन आचार्य मनसे 28,362 मतं। विजयी उमेदवाराचं मताधिक्य 3,378। बेलापूर मंदा म्हात्रे भाजपच्या उमेदवार 91,852 मतांसह विजयी। संदीप नाईक शरद पवारांची राष्ट्रवादी 91,475 मतं। गजानन काळे मनसे 17,704 मतं। विजयी उमेदवाराचं मताधिक्य केवळ 377। शहापूर दौलत दरोडा अजित पवारांची राष्ट्रवादी 73,081 मतं विजयी। पांडुरंग बरोरा शरद पवारांची राष्ट्रवादी 71,409 मतं। हरिश्चंद्र खांडवी मनसे 5,648 मतं। विजयी उमेदवाराचं मताधिक्य 1,672। निवडणुकीमध्ये मनसेमुळे महाविकास आघाडीला फटका पडलाय, तसाच फटका हा महायुतीलाही बसलाय। किंबहुना जेवढा महाविकास आघाडीला फटका पडायला हवा होता त्याच्यापेक्षा जास्त फटका हा खरं तर महायुतीला बसलाय। मनसेचा महायुतीलाही धक्का, शिंदेंना फटका। वरळी आदित्य ठाकरे ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार 63,324 मतांसह विजयी। मिलिंद देवरा शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार 54,523 मतं। संदीप देशपांडे मनसेचे उमेदवार 19,367 मतं। विजयी उमेदवारांचं मताधिक्य 8,801। माहीम महेश सावंत ठाकरेंची शिवसेना 50,213 मतं विजयी। सदा सरवणकर शिंदेची शिवसेना 48,897 मतं। अमित ठाकरे मनसेचे उमेदवार 33,062 मतं। विजयी उमेदवाराचं मताधिक्य 1,316। विक्रोळी सुनील राऊत ठाकरेंची शिवसेना 66,093 मतं विजयी। सुवर्णा करंजे शिंदेची शिवसेना 50,567 मतं। विश्वजित ढोलम मनसे 16,813 मतं। विजयी उमेदवाराचं मताधिक्य 15,526। जोगेश्वरी बाळा नर ठाकरेंची शिवसेना 77,044 मतं विजयी। मनीषा वायकर शिंदेची शिवसेना 75,003 मतं। बालचंद्र अंबुरे मनसे 12,805 मतं। विजयी उमेदवाराचं मताधिक्य 1,541। वर्सोवा हारून खान ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार 65,396 मतं मिळवत विजयी। भारती लवेकर शिंदेची शिवसेना 63,796 मतं। राजू पेडणेकर ठाकरेंच्या शिवसेनेचे बंडखोर 6,752 मतं। संदेश देसाई मनसेचे उमेदवार 5,037 मतं। विजयी उमेदवाराचं मताधिक्य 1,600। दिंडोशी सुनील प्रभू ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार 76,437 मतं मिळवून विजयी। संजय निरुपम शिंदेची शिवसेना 70,255 मतं। भास्कर परब मनसेचे उमेदवार
20,309 मतं. विजयी उमेदवाराचं मताधिक्य 6,182. गुहागर, भास्कर जाधव, ठाकरेंची शिवसेना 71,241 मतं विजयी. राजेश बेंडल, शिंदेची शिवसेना 68,411 मतं. प्रमोद गांधी, मनसेचे उमेदवार 6,712 मतं. विजयी उमेदवाराचं मताधिक्य 2,830. अजित पवारांना फटका. वांद्रे पूर्व, वरुण सरदेसाई, ठाकरेंची शिवसेना 57,708 मतं विजयी. झिशान सिद्दकी, अजित पवारांची राष्ट्रवादी 46,343 मतं. तृप्ती सावंत, मनसेच्या उमेदवार 16,074 मतं. कुणाल सरमळकर, शिंदेच्या शिवसेनेचे बंडखोर 8,520 मतं. विजयी उमेदवाराचं मताधिक्य 11,365. भाजपला फटका. कलिना, संजय पोतनीस, ठाकरेंची शिवसेना 59,820 मतं विजयी. अमरजित सिंह, भाजप, रिपब्लिकन पार्टी 54,812 मतं. बालकृष्ण हुटगी, मनसे 6,062 मतं. विजयी उमेदवाराचं मताधिक्य 5,008. वणी, संजय देरकर, ठाकरेंची शिवसेना 94,618 मतं विजयी. संजीव रेड्डी बोडकुरवार, भाजप 79,058 मतं. राजू उंबरकर, मनसे 21,977 मतं. विजयी उमेदवाराचं मताधिक्य 15,560. मनसेचे उमेदवार निवडून जरी आलेले नसले तरी उमेदवारांचा पहिला आणि दुसरा क्रमांक ठरवणारी निर्णायक मतं ही मनसेनं घेतली आहेत. लोकसभा निवडणुकीत मनसेच्या बिनशर्त पाठिंब्याच्या भूमिकेमुळे विधानसभेला आदित्य ठाकरेंविरोधात संदीप देशपांडेंच्या उमेदवारीमुळे मनसे आणि महायुतीचे उमेदवार हे एकमेकांना पूरक ठरतील असं बोललं जात होतं. प्रत्यक्षात मात्र मनसेच्या उमेदवारांचा युती आणि आघाडी दोघांनाही फटका बसलाय हे आकड्यांमधून स्पष्ट होतंय. श्रेयस सावंतसह विक्रांत शिंदे, पुढारी न्यूज.